बऱ्याचदा भाजी करायला गेलं आणि फ्रीज उघडलं की भाज्या शिल्लक नसतात आणि मग लक्षात येतं, अरे आपण तर कडधान्य देखील भिजवायचं विसरून गेलो. म्हणूनच तर अशा वेळेकरिता झटपट कमी आणि घरगुती साहित्यामध्ये बनणारं आई आजीच्या काळातील आज आपण बनवत आहोत बटाटा घालून चवळीचं मेदगं. हो, तुम्ही या अगोदर मुगाचं मेदगं बऱ्याचदा ऐकलं असेल. ते तर भारी लागतंच आणि त्याची रेसिपी आपण चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारे शेअर केली आहेतच. पण आज आपण जे मेदगं बनवत आहोत ना, ते त्याहूनही जास्त चविष्ट लागतं हे मी तुम्हाला गॅरंटीसह सांगू शकते. त्यामुळे तुम्ही आजची ही रेसिपी नक्की ट्राय करायलाच हवी. चला तर मग झणझणीत चवळी बटाट्याचं मेदगं बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला घरातील व्यक्तींच्या अंदाजाने साधारणतः 4 व्यक्तींची भाजी बनवायची असेल, तर वरणाची छोटी वाटी भरून 1 वाटी चवळी लागणार आहे. ही एकतर ओल्या कापडाने पुसून घ्या, नाहीतर मग स्वच्छ धुवून निथळून घ्या. सोबतच एक मध्यम साईजचा बटाटा घेतलाय, जो घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे. जर तुम्ही बटाटा खात नसाल, स्किप केला तरी देखील चालेल. आता घेतलेली चवळी सुरुवातीला आपण अगदी हलकीशी भाजून घेणार आहोत. ही भाजून घेतल्यामुळे पटकन शिजते, कारण आपण अगोदरच चवळी भिजवून घेतलेली नाहीये ना, त्यामुळे ही स्टेप वापरणं कंपल्सरी आहे. तर बघा, अगदी हलकीशी आपण चवळी भाजून घेतली. हिच्या कलरवरून तुम्हाला लक्षात आलं असेल, जास्त काही भाजलेलं नाहीये, कारण हिला अजिबात डाग देखील पडले नाही. भाजून झाल्यानंतर ती एका कुकरच्या डब्यात काढून घेतली, कारण ही आपण कुकरमध्येच शिजवून घेणार आहोत. तर यासोबत मी थोडासा भात देखील लावलाय. आता या चवळीच्या दुप्पट प्रमाणामध्ये कोमट पाणी घालूयात. थोडंसं पाणी जास्त घातलं तरीही चालेल. चवीनुसार मीठ घालायचं. आपण भाजीत देखील वापरणार आहोत, त्यामुळे अंदाजाने घाला. अगदी हलकंसं मिक्स करा. लगेच यामध्ये बटाटा देखील ठेवून घ्यायचा आहे. यामुळे आपलं काम सोपं होईल. झाकण ठेवूयात, जेणेकरून चवळीमध्ये कुकरमधील पाणी येणार नाही. आता कुकरचं झाकण लावायचंय आणि कमीत कमी 5 ते 6 शिट्ट्या मध्यम गॅसवर काढून घ्यायच्या. चवळी भिजवलेली नसल्यामुळे आपल्याला थोड्याशा कुकरच्या शिट्ट्या जास्त काढाव्या लागत आहेत. आपल्या 5 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करूयात आणि कुकर पूर्णतः थंड करून घेऊ. कुकर थंड होतंय तोपर्यंत एक छोटंसं वाटण तयार करून घेते. त्याकरिता चवीनुसार किंवा 5 ते 6 हिरव्या मिरच्या, पाव वाटी सुकं किसलेलं खोबरं, अर्धा वाटी कच्चे शेंगदाणे, एक आल्याचा तुकडा, 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतली. संपूर्ण घेतलेलं साहित्य कच्चंच आहे बरं का. पण तुम्हाला जर भाजून घ्यायचं असेल तर तसं देखील करू शकता. संपूर्ण साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालूयात आणि अजिबात पाणी न घालता हे मिक्सरला फिरवून घेऊयात. थोडंसं जाडसरच दळून घ्यायचं. बऱ्याच जणांना अशा भाज्यांमध्ये शेंगदाणे घातलेलं आवडत नाही, पण माझ्या पद्धतीने एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. शेंगदाणे थोडेसे जाडसरच दळा आणि मग टेस्ट बघा, अगदी जबरदस्त येते. आपली ही भाजी आणखी जास्त चविष्ट लागते, त्यामुळे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. तर बघा, जाडसर आपलं वाटण तयार झालं. कुकर देखील थंड झालं, ते खोलून बघूयात. तर बघा, आपली ही चवळी अजिबात न भिजवता देखील खूप छान अशी मऊसूत शिजलेली आहे. आता बरेच जण चवळीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या देखील बनवत असतील, तर तशी भाजी बनवायची असेल आणि तुम्ही सुद्धा चवळी भिजवायचं विसरून गेला असेल, तर सेम पद्धत वापरू शकता. यातील थोडीशी चवळी मी तुम्हाला दाबून दाखवते. बघा, काय मस्त अगदी पुरणासारखी मऊसूत शिजलेली आहे. आता आपल्याला मेदगं बनवायचं असल्यामुळे आपण ही चवळी पूर्णतः मॅश करून घेऊयात. अगदी थोडीफार जाडसर राहिली तरी देखील काहीच हरकत नाहीये. आणि जर तुमच्याकडनं चवळी शिजायची राहिलेली असेल, थोडीफार कच्ची असेल, तर कुकरला अजून 1-2 शिट्ट्या तुम्ही काढून घेऊ शकता. पण मला वाटतं तशी काही गरज नाहीये, पटकनच शिजेल. ही चवळी अगदी व्यवस्थितरित्या मॅश झाल्यानंतर यामध्ये बटाटा देखील घातलाय. आता हा बटाटा आपल्याला अगदी हलकासा मॅश करायचा आहे, जास्त मॅश करायचा नाही. याच्या हलक्याशा छोट्या-छोट्याशा फोडी शिल्लक राहायला हव्यात. आता यामध्ये साधारणतः अर्धा तांब्या पाणी घालूयात. यामुळे आपल्याला हे मिश्रण फोडणीत घालत असताना गाठी होणार नाही, मिक्स करायला सोपं पडेल. तर आता तुम्ही बघू शकता, आपली ही चवळी जास्तही मॅश केली गेलेली नाहीये, अगदी हलकीशी जाडसर आहे. अशा स्वरूपाची तुम्ही देखील तयार करून घ्या. आता फोडणीकडे वळूयात. तर इथून पुढची प्रोसेस जी आहे ती अगदी साधी आणि सोपी आहे. जास्त काही वेळ लागणार नाहीये. फक्त कढाईमध्ये आता 2 ते 3 चमचे किंवा तुमच्या आवडीनुसार तेल घाला. तेल गरम झालं की लगेचच जिरे आणि मोहरी घालायची. मोहरी छान अशी तडतडली जायला हवी, तेव्हाच कुठे आपली या भाजीला खमंग फोडणी बसेल. आता जिरे मोहरी छान असे तडतडले गेले की मगच यामध्ये वाटण घालायचंय. आता हे वाटण आपल्याला छान असं खरपूस खमंग परतवून घ्यायचं, कारण यामध्ये आपण जेवढं काही साहित्य वापरलं होतं ना, ते संपूर्ण कच्चंच वापरलं होतं.
त्यामुळे यातील कच्चेपणा पूर्णतः दूर होईपर्यंत हे व्यवस्थित असं परतवून घ्या. आता वाटण परतलं गेलं की नाही हे समजण्याकरिता एक खास टिप्स सांगते बघा. सुरुवातीला वाटण परतत असताना कढाईला चिकटेल, पण जसजसं यातील कच्चेपणा दूर होईल ना तसं हे कढाईतून वेगळं सुटायला लागतं. त्यावेळेला समजायचं हे परतवून झालं. हे परतवत असतानाच यामध्ये थोडीशी हळद आणि कढीपत्ता घाला. हळदीमुळे ना भाजीला रंग फार सुरेख येतो आणि जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये थोडीशी धनापूड देखील घालू शकता. तर बघा आता आपलं हे वाटण मी अगोदर सांगितल्याप्रमाणे कढईपासून वेगळं सुटायला लागलंय आणि अगदी छान असा खमंग सुवास घरभर दरवळलाय. याचा रंग देखील बदललेला आहे, तुम्हाला व्हिडिओत दिसतच असेल. आता आपण यामध्ये लगेचच ही मॅश करून घेतलेली चवळी म्हणजेच हे घोटलेलं मिश्रण घालूयात. गरज वाटली तर अजून थोडंफार पाणी देखील तुम्ही वापरू शकता. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. गरमागरम फोडणीमध्ये हे घोटलेलं मिश्रण जेव्हा घालतो ना त्यावेळेला अगदी मस्त असा चरचर आवाज येतो. त्यावेळेला समजायचे आपली फोडणी अगदी छान अशी झक्कास बसलेली आहे. भाजीला चव अप्रतिम येणार आहे. मला थोडीशी ही भाजी घट्टसर वाटत होती म्हणून मी अजून थोडंसं पाणी घातलं. आता चवीनुसार मीठही घालूयात. तर मीठ अगोदर आपण चवळी शिजताना देखील घातलं होतं हे लक्षात असू द्यात. आणि हो, ही भाजी ना थोडीशी सरसरीतच ठेवायची, कारण जसजशी भाजी थंड होत चालते तसतशी ही थोडीशी घट्टसर होते. त्यामुळे साधारणतः मेथक्याची कन्सिस्टन्सी या प्रकारची ठेवायची आहे. आता छान अशी खळखळून उकळी काढून घेऊ एकदम कमी गॅसवर. तर बघा आपली भाजी मस्त अशी खळखळ उकळलेली आहे. आता हिला एक आपण छोटीशी फोडणी देऊयात, जी देणं पूर्णतः ऑप्शनल आहे. त्याकरिता अगदी 1 चमचा तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण, 2 हिरव्या मिरच्या आणि अगदी जरासा हिंग घातला. गरमागरम चुरचुरीत फोडणी भाजीत घालायची आणि पटकन लगेचच झाकण ठेवायचं. ज्यावेळेला हा हिंगाचा आणि लसणाचा वास भाजीमध्ये मुरतो त्यावेळेला भाजीला टेस्ट आणखी जास्त छान येते. तर तुम्ही देखील या पद्धतीची चवळी आणि बटाट्याची रस्सा भाजी म्हणजेच एका प्रकारचं मेदगं नक्की ट्राय करून बघा. यापूर्वी तुम्ही अशी भाजी कधी खाल्लेली आहे का किंवा बनवली आहे का हे देखील मला कमेंट्स करून नक्की सांगा. अशाच नवनवीन पारंपरिक आणि हॉटेल स्टाईल भाज्या बघण्याकरिता आपल्या खाद्यप्रेमी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. तयार झालेली भाजी तुम्ही भात, भाकरी आणि चपातीसोबत सर्व करू शकता. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा आजारी पडल्यावर आपल्या तोंडाला बऱ्याचदा चव नसते, तर अशा वेळेला तुम्ही ही भाजी एकदा ट्राय करायलाच हवी. तुम्हाला सांगू शकत नाही एवढी ही जबरदस्त लागते. आणि तुम्हाला तर या भाजीच्या टेक्स्चरवरून किंवा दिसण्यावरून हे लक्षात आलेलंच असणार आहे. आता आजची ही रेसिपी इथपर्यंत पाहिलीच आहे, तर व्हिडिओला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याजवळ त्या छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.